brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. राज्यातील फडणवीस सरकारने महाराष्ट्रात धर्मांतरण विरोधी विधेयकाला मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये मंजुरी दिली आहे. प्रलोभन किंवा आमिष दाखवून फसवणुकीने किंवा जबरदस्तीने धर्मांतरण करताना कोणी आढळलं तर त्याला 7 वर्षांचा तुरुंगवास आणि 5 लाख रुपयांपर्यंतचा दंडही ठोठावला जाण्याची तरतूद या नव्या विधेयकामध्ये असणार आहे. या प्रकरणातील गुन्हा हा अजामीनपात्र ठरणार असून आपण निर्दोष असल्याचं स्वतः आरोपीला सिद्ध करावं लागणार आहे. यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनातच या संदर्भातलं महाराष्ट्र धर्म स्वातंत्र्य अधिनियम 2026 हे नवं विधेयक मंजुरीसाठी येणार असल्याचं स्पष्ट झालंय. बिग वन सोबतच राज्यातील अनेक ठिकाणी लव जिहादची प्रकरणं आणि त्यानंतर हिंदू मुलींचं धर्मांतरण होत असल्याचा आरोप भाजपचे अनेक आमदार आणि हिंदुत्ववादी संघटनांनी केला होता. त्यामुळे आता महाराष्ट्रातल्या या नव्या विधेयकात काय आहे त्यावरून वाद का पेटलाय. यापूर्वी उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा, उत्तराखंड, ओरिसा, अरुणाचल प्रदेश आणि छत्तीसगड, कर्नाटक किंवा झारखंड, त्याचबरोबर हिमाचल प्रदेश या 12 राज्यांनी धर्मांतरण विरोधी कायदे केलेले आहेत. हे प्रकरण सध्या सुप्रीम कोर्टापर्यंत पोहोचलेलं असून कोर्टाने या 12 राज्यांना नोटिसा जारी केलेल्या आहेत. या राज्यांनी केलेल्या धर्मांतरण कायद्यांची वैधता तपासण्याचे निर्देश सुद्धा कोर्टाने दिलेले आहेत. त्यामुळे आता महाराष्ट्रातलं नवं विधेयक इतर राज्यांच्या तुलनेत कसं वेगळं आहे, मुस्लिम संघटनांचे आक्षेप नेमके काय आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे महाराष्ट्रात खरंच लव जिहाद किंवा बलपूर्वक धर्मांतरण केल्याच्या किती केसेस समोर आल्या ज्यानंतर सरकारला हा नवा कायदा आणावा लागतोय. या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. नमस्कार, मी आतिक आणि मुंबई तकमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर महाराष्ट्रात धर्मांतरण विरोधी कायदा येण्यापूर्वीची पार्श्वभूमी आधी समजून घेणं गरजेचं आहे. एकनाथ शिंदे राज्याचे मुख्यमंत्री असताना डिसेंबर 2022 मध्ये आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीचं गठन करण्यात आलेलं होतं. तत्कालीन महिला व बालविकास मंत्री मंगल प्रभात लोढा या समितीचे प्रमुख होते. नोंदणीकृत किंवा अनोंदणीकृत विवाह, धार्मिक स्थळी झालेले किंवा पळून केलेल्या लग्नांची माहिती मिळवणं हे या समितीचं काम होतं. याशिवाय लग्न झालेली मुलगी तिच्या कुटुंबियांच्या संपर्कात आहे की नाही हे तपासण्याचं काम सुद्धा या समितीकडे देण्यात आलेलं होतं. विधानसभेत विचारण्यात आलेल्या एका प्रश्नाला उत्तर देताना मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी महाराष्ट्रात तब्बल 1 लाख लव जिहादची प्रकरणं असल्याचा दावा केला होता. कि जिसमें लव जिहाद का विषय हो, जिसमें महिलाओं के ऊपर हो रहे दूसरे अत्याचार का विषय हो, 50-50 हजार लोगों के मोर्चे पूरे महाराष्ट्र के अंदर हर जिले में निकल रहे हैं. तो क्या वो अपना आप निकल रहे हैं माननीय अध्यक्ष मोदी? आग के अंदर जली हुई. ये जो सारे महाराष्ट्र के अंदर 1 लाख से ज्यादा लव जिहाद के केसेज हुए उससे समाज कहीं ना कहीं व्यथित है माननीय अध्यक्ष महोदय. मात्र या समितीने 6 महिने काम केल्यानंतर राज्यात लव जिहादची कोणतीही प्रकरणं नसल्याची माहिती मंत्री लोढा यांच्याच खात्याने जारी केली. समाजवादी पार्टीचे आमदार रईस शेख यांनी मागवलेल्या माहितीमध्ये महिला व बालविकास विभागाच्या आयुक्त आर विमला यांनी अशी कोणतीही माहिती उपलब्ध नसल्याचा खुलासा केला होता. लव जिहादची एकही नोंद सरकार दरबारी नसेल तर मग मंत्री लोढांनी असं विधान कोणत्या आधारावर केलं? महाराष्ट्रात लव जिहादच्या केसेस नसतील तर समिती कोणत्या उद्देशांसाठी स्थापन करण्यात आलेली होती असा प्रश्न कायम राहतो. लव जिहादच्या कायद्याचा मसुदा तयार करण्यासाठी फेब्रुवारी 2025 मध्ये पोलीस महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापण्यात आली होती. त्या समितीच्या मसुद्यात किती लव जिहादच्या केसेसचा उल्लेख करण्यात आलाय याचीही माहिती अद्याप समोर आलेली नाहीये. आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीचं नेमकं म्हणणं काय आहे? महाराष्ट्रात लग्नासाठी धर्मांतरण केल्याच्या किती केसेस आढळून आल्या हा प्रश्न आम्ही आंतरधर्मीय विवाह समन्वय समितीला विचारला. या समितीमध्ये सदस्य म्हणून काम पाहिलेल्या इरफान अली पिरजादे यांनी सांगितलं की कल्याण आणि ठाणे भागात लग्नासाठी धर्मांतरणाच्या 29 केसेस आढळल्या होत्या. ही प्रकरणं कोर्टात रजिस्टर सुद्धा आहेत. संपूर्ण महाराष्ट्रातील आकड्यांबद्दल मला कल्पना नाहीये कारण सरकार बदलल्यामुळं या समितीला काम करण्यासाठी वेळ अपुरा पडला. त्यामुळं माहिती गोळा केल्यानंतरचा रिपोर्ट आमच्या चर्चेमध्येच राहिला, सरकारकडे गेलाच नाही असं पिरजादे यांनी सांगितलं. आता समितीने केलेलं काम, अहवाल आणि आकडे समोर आलेले नसताना केवळ पोलीस महासंचालकांनी दिलेल्या अहवालावर हे विधेयक तयार करण्यात आलं का? तर तसं झालेलं नाहीये. विधेयकाला मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर मंत्री नितेश राणे यांनी याबद्दलचा खुलासा केलाय. लव जिहाद विरोधात कायदा आणण्याचा शब्द आम्ही विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात दिला होता. आता तो शब्द आणि आश्वासन प्रत्यक्षात उतरलंय. यापुढे कुठल्याही हिंदू मुलीकडे वाकड्या नजरेने पाहण्याची कुणाची हिंमत होणार नाही. धर्मांतरणाचा प्रयत्न झाला तर आता सक्षम कायदा राज्यात लागू झालाय. यासाठी मी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा आभारी असल्याचं नितेश राणे यांनी म्हटलं. त्यामुळं अहवालाची नाही तर विधानसभा निवडणुकीत केलेल्या घोषणेची अंमलबजावणी सरकारने केली का असा सुद्धा सवाल या निमित्ताने उपस्थित होतो. आता या नव्या विधेयकावर आक्षेप नेमके काय आहेत आणि कुणाचे आहेत? कोणत्या बाबींवरून वाद सुरू आहे याबद्दल आम्ही मुस्लिम सत्यशोधक मंडळाचे अध्यक्ष शमशुद्दीन तांबुळी यांना विचारलं तेव्हा ते म्हणाले,
असा कायदा येणं हे पुरोगामी महाराष्ट्राचं दुर्दैव आहे. आधीच अस्तित्वात असलेल्या धर्मांतरण कायद्यात या सर्व तरतुदी असून कारवाई आणि शिक्षेची तरतूद सुद्धा केलेली आहे. असे कायदे फक्त भाजप शासित राज्यांमध्येच आणले जात आहेत. मुळात लव्ह जिहाद सारखी कुठलीही गोष्ट अस्तित्वातच नाहीये. जे अस्तित्वात नाही ते दाखवून हे सगळं चाललेलं आहे. एखाद्याला स्वखुशीने धर्म बदलायचा असेल तर तो त्याचा संवैधानिक अधिकार आहे. नवा कायदा आल्यास राईट टू चूजचं काय होणार? आंतरधर्मीय विवाहांची परंपरा ही आहे. गांधी आणि ज्योतिराव फुलेंनी देखील अशा विवाहांचं समर्थन केलेलं होतं. राज्यात या परंपरेला नख लावण्याचा प्रयत्न सुरू आहे. हिंदुत्ववादी राजकारणाचा हा भाग असून मुस्लिमांचं खच्चीकरण केलं जात आहे. लव्ह जिहाद आणि घर वापसी हे दोन्ही कार्यक्रम एकाच वेळी कसे शक्य आहेत हे भाजपने सांगावं. अस्तित्वात असलेल्या कायद्यात आणि नव्या विधेयकात नेमका आता फरक काय आहे? तर भारतीय संविधानात कलम 25 नुसार कोणत्याही नागरिकाला धर्म स्वीकारण्याचा, धर्माचे पालन करण्याचा आणि धर्माचे प्रसार करण्याचा अधिकार देण्यात आलाय. परंतु हा अधिकार जबरदस्तीने धर्मांतरण करण्याचा हक्क देत नाही. त्यामुळं जबरदस्ती, फसवणूक किंवा प्रलोभन दाखवून केलेल्या धर्मांतरणावर सरकार बंदी घालू शकते. 1977 मध्ये एका प्रकरणाचा निकाल देताना सर्वोच्च न्यायालयाने ही बाब पुन्हा एकदा अधोरेखित केलेली होती. त्यामुळं आधीच अस्तित्वात असलेल्या कायद्यात सारखीच तरतूद आहे. मग सरकारने विधेयकात नव्याने कोणत्या गोष्टी समाविष्ट केल्या? जिल्हाधिकारी आणि पोलिसांना अधिकार देऊन स्वेच्छेने आंतरविवाह करणाऱ्या जोडप्यांच्या मार्गात ही आडकाठी आणली जाते का, असाही प्रश्न उरतोच. हाच प्रश्न आम्ही प्रसिद्ध घटनातज्ञ उल्हास बापट यांना विचारला. तेव्हा ते म्हणाले, कॅबिनेटच्या मंजुरीला काहीही अर्थ नाहीये. विधेयकाचं कायद्यात रूपांतर होईल तेव्हा कायदा बनेल. परंतु हे लक्षात घेतलं पाहिजे, भारतात लोकशाही आहे, व्यक्ती स्वातंत्र्य आहे. माझा धर्म कुठला हे मी ठरवणार, हे राज्यघटना प्रत्येकाला सांगते. प्रत्येकाला लग्नाचा निर्णय घेण्याचा आणि भविष्य ठरवण्याचा अधिकार देखील असल्याचं उल्हास बापट यांनी म्हटलंय. तर महाराष्ट्रात येऊ घातलेला हा नवा कायदा इतर राज्यांच्या तुलनेत वेगळा कसा आहे? तर आंतरधर्मीय विवाह करायचा असेल तर मुलीच्या कुटुंबियांची संमती अनिवार्य असल्याचा गुजरात मधला कायदा सांगतो. तर महाराष्ट्रातील नव्या विधेयकात पालकांच्या संमतीला नाही तर पालकांच्या तक्रारीला महत्त्व देण्यात आलंय. कुटुंबाची तक्रार आली तर पोलिसांना कारवाई करावी लागण्याची तरतूद या नव्या विधेयकामध्ये. लग्नासाठी केलं जाणारं धर्मांतरण बेकायदा ठरवण्याची तरतूद उत्तर प्रदेशच्या कायद्यात आहे. तीच तरतूद महाराष्ट्राच्या विधेयकात आहे. लग्नासाठी धर्मांतरण करायचं असेल तर तशी माहिती 1 महिना आधी जिल्हाधिकाऱ्यांना द्यावी लागेल, अशी तरतूद मध्य प्रदेशच्या कायद्यात आहे. महाराष्ट्राच्या विधेयकात ती वाढवून 2 महिन्यांपर्यंतची करण्यात आली आहे. याशिवाय धर्मांतरणाचा तपशील 21 दिवसांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांना सादर करावा लागण्याची तरतूद सुद्धा महाराष्ट्रातल्या नव्या विधेयकात आहे, जी इतर राज्यांच्या कायद्यात नाहीये. उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, गुजरात, हरियाणा आणि उत्तराखंड या राज्यांनी केलेल्या धर्मांतरण विरोधी कायद्याला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आलंय. हे नवे कायदे अल्पसंख्याकांच्या विरोधात हिंसा करणाऱ्यांचं मनोबल वाढवतं असा दावा करत ख्रिश्चन संस्थांनी सुप्रीम कोर्टात याचिका दाखल केली होती. यानंतर सुप्रीम कोर्टाने या कायद्यांची वैधता तपासण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी 12 राज्यांना नोटिसा जारी केल्या. त्यामुळे आता या प्रकरणावरून महाराष्ट्रासह देशभरात नवा राजकीय वाद पेटण्याची शक्यता आहे. तुम्हाला या सगळ्या प्रकरणांबद्दल काय वाटतं? तुमची मतं काय आहेत हे कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा. असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी मुंबई तकच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.